तर मित्रांनो, आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यात अगोदर धन्यवाद, कारण तुम्ही वेळेच्या आधी 5-10 मिनिटं हजर राहिलात आणि तुमच्या कृतीत ना आत्ता तुम्ही असं स्वतःला आणि मला दाखवून दिलं की आज मी जे सांगणार आहे तुम्हाला ते ऐकायला तुम्ही उत्सुक आहात. आज महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे मी इथं ग्रुप घेण्यासाठी आलेलो आहे. इतर वेळी मंगळवारी मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग कंडक्ट करण्यासाठी आणि ती कशी असते, काय असते वगैरे बोलायला येतो. तर आजचा विषय मी अगोदर सांगतो तुम्हाला. आजच्या विषयाचं ते नाव सांगायच्या अगोदर तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला जे ऐकायला मिळणार आहे दॅट इज द की ऑफ युअर सोबरायटी. म्हणजे तुम्हाला सोबर राहायचं असेल आयुष्यभर देशपांडे, तर आज मी जे सांगणार आहे, आजचा जो विषय आहे तो जर का तुम्ही अवलंबला, ऐकलात म्हणत नाहीये मी, अवलंबला, तर तुम्ही आयुष्यभर सोबर राहाल. मनात प्यायची इच्छा झाली तरी तुम्ही पिणार नाही, असा विषय आहे. त्या विषयाचं नाव आहे खुले मन. खुले मन म्हणजे ओपन माइंडनेस. खोळे मन नाही म्हटलं मी. खोगा खोळ्यासारखा वागू नको रे, त्यातला खोळा नाही. खुले मन. खुले मन म्हणजे ओपन माइंडनेस. काय झाले तुम्हाला सांगतो. आपण जे काय व्यसन केलं त्या व्यसनाच्या काळामध्ये जशी शरीराची केमिस्ट्री बदलत गेली होती, तसं आपल्या मनाचे दरवाजे सुद्धा हळूहळू 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 बंद होत गेले. ते चंद्रशेखर, या गोष्टी आपल्या न कळत होत असतात. बॅक ऑफ द माइंड मध्ये आपण एकटे पडत चाललो होतो. जरी आपण कितीही दाखवलं की मी सगळ्यांच्यात व्यवस्थित मिक्सअप होतो, मला एवढे मित्र आहेत, मला एवढे नातेवाईक आहेत, माझ्या घरी एवढ्या जणांचं येणं जाणं आहे, मी आज इतक्या जणांकडे येणं जाणं ठेवलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे, तरी त्या व्यसनाने आपल्याला खरं सांगायचं तर एकाकी पाडलेलं होतं. एकाकी पडल्यामुळे आपण मनाचे दरवाजे बंद करून बसलो होतो. त्यामुळे बाहेरच्यांचे आवाज किंवा त्या आवाजातनं व्यक्त होणाऱ्या भावना हे सगळं आपल्या कानापर्यंत पडत होतं. परंतु त्या भावना आपल्या मनामध्ये रुजत नव्हत्या. मी प्रत्येक शब्द जपून वापरतो आहे. मी शब्द वापरला की माझं मन बंद होतं. बंद म्हणजे दरवाजा खिडकीला ठेवला होता, त्यामुळे बाहेरून आत येणारे सूर्यप्रकाश जेवढा आवश्यक असतो तेवढा येत नव्हता. मग तो सूर्यप्रकाश असो, चांगले विचार असो, समोरचा काहीतरी सांगत असतो आपल्याला ते असो. असं काय झालं होतं,
तर खरं सांगायचं तर आपण सगळेजण चांगल्या आईबापांच्या पोटी जन्मलेली, चांगले संस्कार झालेले, चांगल्या घरात वाढलेली मुलं आहोत. Am I correct? पुढचं वाक्य, आपण जे काय व्यसनाच्या काळात चुकीच्या गोष्टी करत होतो, आपण फक्त दारू पिऊन इथं गांजा ओढून असे आलेलो नाहीये. इथं येण्यापूर्वी आपण प्रत्येक जण अनेक गोष्टी चोरून चोरून करत इथपर्यंत आलेलो आहे. कारण आपण त्या करायला नकोत असं आपलं मन पहिल्यापासूनच सांगत होतं. कारण आपली मन सुसंस्कारित आहेत आणि आपलं वागणं जे होतं ते सुसंस्कृत मुलांसारखं, माणसांसारखं नव्हतं. त्यामुळे अनेक गोष्टी आपण चोरून केल्या आणि ते चोरून करत असताना हे कोणी बघत तर नाहीये ना, असे मनात वेळोवेळी आपल्या विचार येत राहिले. ते बघू नये म्हणून आपण आपल्या मनाचे दरवाजे लावून जगत होतो, बंद करून जगत होतो. म्हणजे माझं काय चाललंय मनामध्ये ते कोणाला आपण ओपन माइंडनेसनी बोलत नव्हतो. त्यामुळे एकीकडे आपण एकटे पण पडत गेलो, आपल्याला चिंताही लागली. चिंता म्हणजे काळजी. काळजी ही गोष्ट करायची नसून काळजी ही गोष्ट घेण्याची आहे. हे मला माहित नव्हतं. माझं वेडवाकडं वागणं माझ्या बोलण्यातनं प्रतीत होत होतं. मला समोरची माणसं काळजी घे हे सांगत होते, पण माझ्या मनाचा दरवाजा बंद असल्यामुळे समोरचा काय बोलतोय त्याचा योग्य अर्थ माझ्या मनापर्यंत पोचत नसल्यामुळे मी त्याचा अर्थ काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असं काहीतरी तो सांगतोय असं मला वाटत होतं. त्याचा परिणाम म्हणजे योगेशराव, मी अधिक बेफिकीर झालो. स्वतःच ठेवायचं झाकून ही वृत्ती माझी त्यातनं जोपासली गेली. माझ्या मनाचे दरवाजे बंद मी ठेवल्यामुळे मला वाटत होतं की माझं वागणं बोलणं कोणीही ऐकत नाहीये किंवा बघत नाहीये. त्यामुळे माझं
माझा स्वैराचाराने वागण्याला खतपाणी घातलं जात होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी अजून खूप आहेत. जर मी ओपन माइंडनेसने वागलो नाही तर, म्हणजे ओपन माइंडनेसने वागलो नाही तर काय तोटे होतात हे सुरुवातीला मी सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही का सांगताय? तर हे सगळे तोटे माझे पूर्वी झालेले आहे. मला सगळं कळतं असं मला जगाला दाखवायची सवय मी लावून घेतली होती. पुढे पुढे मला तोच मुखवटा परिधान करून जगात वावरायची सवय झाली. जितेंद्र ऐकतोय करी? म्हणजेच हळूहळू मी तो मुखवटाधारी झालो आणि मला तेच विश्व वाटायला लागलं माझं. म्हणजेच मी वास्तवाचं भान घालवून बसलो. म्हणजे मी माझे जमिनीवर पाय न ठेवण्यास कारणीभूत झालो. कारण सारखं मी चुकीचं वागत असल्यामुळे आणि ते कोणाला कळू नये याची काळजी घेत असल्यामुळे हे सगळे प्रसंग माझ्यावर आले. परंतु हे सगळं मी जेव्हा माझ्या ओल्ड टाइमर्स कडनं त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जात राहिल्यानंतर वेळोवेळी ऐकत राहिलो. वेळोवेळीला इन्व्हर्टेड कॉमा व अंडरलाईन, वेळोवेळी हे जसं माझ्या कानावर पडत राहिलं तस माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळे जण माझ्यासारखेच होते आणि आता मला जर व्यसनमुक्त लाईफ जगायचं असेल आणि नुसतं आयुष्यामध्ये व्यसनमुक्त लाईफ जगून उपयोग नाही होत. मला जोपर्यंत माझी व्यसनमुक्ती आनंद देत नाही तोपर्यंत मला व्यसनमुक्तीमधला इंटरेस्ट वाढत जात नाही. आज मागच्या वेळी आलो तेव्हाही सांगितलं आहे, आजही तेच सांगतोय मी तुम्हाला. मी 25 वर्ष आणि काही महिने सोबर आहे. आता हे काय कुल्ले बडवून घ्यायची वस्तू आहे का? तर नाही, पण माझा आनंद त्याच्यात आहे. मग तो बोलून दाखवला पाहिजे. नवीन माणसाला हे कळलं पाहिजे की अरे असं थांबता येतं बरं का. आणि किती दिवस थांबायचं? तर साधी सोपी युक्ती आहे त्यातली, ती म्हणजे फक्त आजचा दिवस. पण थांबलोच आहे की मी आता. झालेत की मला 11 महिने, झाले की मला 1.5 वर्ष, झाले की मला 25 वर्ष. अरे ते होणारच आहेत. पण ते का होणार आहे? तू त्यातला जोपर्यंत आनंद घेत नाहीस ना. म्हणजे आता मी दारू पीत नाहीये,
तर आता मी काय काय करायला पाहिजे? काल परवा तो पराक्रंदी कर आला होता तेव्हा कसा म्हणला तो, आता मी चांगलं चुंगलं खातो, आता मी रोज वेगवेगळ्या ठिकाणी ब्रेकफास्ट करतो, आता मी फ्रूट ज्यूस पितो, आता हे करतो, मी ते करतो, आता मी सिनेमाला जातो, आता मी नाटक. प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात, परंतु त्या करत राहिला ना तर तो आनंद आपल्याला मिळतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी मला माझं मन मोकळेपणाने वावरलं पाहिजे, माझं मन खुलं असलं पाहिजे, मी बुरखा घालून वावरणं बंद केलं पाहिजे. हे झालं माझं आत्ताचं इंट्रोडक्टरी बोलणं. व्हाय इट इज रिक्वायर्ड दॅट ओपन माइंडनेस, नॉट ओनली फॉर द सोबरायटी बट टू लिव्ह अ गुड लाईफ, हॅपी लाईफ. हे जर मला जगायचं असेल तर मला खुल्या मनाने जगलं पाहिजे. आता खुलं मन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. खुले मन म्हणजे ओपन माइंड. त्याला 2 अँगल्स आहेत. खुले मन ह्या गोष्टीकडे बघण्याचे 2 अँगल्स आहेत. एक म्हणजे मी खुल्या मनाने समोरच्याकडे बघणे, आणि दुसरा अँगल म्हणजे मी माझे मन खुले ठेवणे. 2 अँगल आहेत. त्यातला पहिला अँगल मी सांगतोय, समोरच्याकडे बघत किंवा ऐकत असताना माझे मन खुले असले पाहिजे. खुले असले पाहिजेचा अर्थ आपलं मन रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. मी ही कन्सेप्ट जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा चंद्रशेखर मला सांगणाऱ्यांनी सांगितलं, तुझं मन टिपकागदासारखं असलं पाहिजे. आता सगळेच बॉलपेनने लिहितात त्यामुळे टिपकागदाचा संबंध कमी येतो. पूर्वी आपण शाळांमध्ये शाईच्या पेनने लिहायचो आणि ती शाई सांडायची किंवा पेन काय म्हणायचं त्याला शिंपडलं जायचं वगैरे, आणि मग त्या टिपकागदाने आपण ती शाई टिपून घ्यायचो. तो टिपकागद काय करतो, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व शाईला ॲब्सॉर्ब करतो. तसं माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला मी व्यक्तीच्या बोलण्याला म्हणत नाहीये. मी समोर माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला मला टिपून घेता आलं पाहिजे. पहिल्या दिवशी येणार नाही, परंतु मला जर असं करायचं आहे हेच मुळी माहीत नसेल तर मी दिशाहीन माणसासारखा इतकी वर्ष जसं वागत होतो तसाच वागत राहीन. आणि आता मला जर का माझं जीवन बदलायचं असेल तर मला माझ्या जीवनाची
म्हणजेच विचारांची डायरेक्शन बदलली पाहिजे आणि विचारांची डायरेक्शन बदलण्यासाठी मला ऐकू येणारे विचार, माझ्या मनात येणारे विचार, माझ्या संपर्कात येणारी माणसं त्यांनाही वाचता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. त्यातलं काय सोडून द्यायचं आणि काय प्रिझर्व करायचं हे मला कळलं पाहिजे. पिप्प कागदाचे उदाहरण मी फक्त शोषून घेणे इतपतच त्याचा इम्पॉर्टन्स म्हणून सांगितला मी. पिप्प कागदाला कळत नाही कोणते डाग धुवून टाकायचे असतात, कारण तो निर्जीव असतो. आपण सजीव आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला अक्कल आहे काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं. त्यामुळे आपण निर्जीव पित्तागत नाही आहे. मग आता समोरचा माणूस कोणीही काहीही जेव्हा बोलत असतो, सांगत असतो, तेव्हा मला माझ्या ओल्ड टायमरनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. माझ्या मनात विचार आला पाहिजे सगळ्यात अगोदर, व्हाय मी, हा मला हे सगळं का सांगतोय. एखाद्या वेळेला याला असं वाटत असेल कमर्शियल दाखवायचं आपल्याकडे लय जास्त असतं, सोडून दे. एखाद वेळेला मला याच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं असेल, शिकून घे, ऍब्सॉर्ब द थिंग्स. विषय असा चाललाय, खुले मन म्हणजे आता मला जे ऐकायला मिळतंय किंवा डोळ्याला दिसतंय त्यातनं योग्य गोष्ट मी ऍब्सॉर्ब करणं, याला खुले मनाने वावरणं असं म्हणतात. याच्या पुढच्या आयुष्यात आपल्याला सगळेच चांगले लोक भेटणारे असं अजिबात नाहीये. पण आपलं नुकसान करणारा कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपलं भलं करणारा कोण आहे, म्हणजे आयुष्यात उभं राहायला मिळालेली संधी देणारा कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. समोरच्याचा गैरफायदा न घेता योग्य पद्धतीने मी त्याच्याशी बिहेव केलं पाहिजे हे बघण्यासाठी सुद्धा मला माझा विचार करता आला पाहिजे. तसंच समोरच्याची कपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी ही ओळखता आली पाहिजे. हे सगळं कधी येणार आहे मला, जर माझं मन उघडं असेल तर. मी जर प्रिज्युडाइज्ड माइंडनी म्हणजे पूर्वग्रह दूषित मनाने समोरच्याकडे
बघत असेल किंवा त्याला ऐकत असेल तर मला त्याचा फायदा होणार नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्या मागं फळा आहे, त्या फळ्यावर आत्ता काही लिहिलेलं नाहीये, ते काहीतरी तारीख घातलेली असेल, पण अदरवाईज तो फळा पूर्णपणे कोरडा आहे, रादर कोरा आहे. आता त्या फळ्यावरती कालच्या ग्रुपचं जे काय कोणी ग्रुप घेतला असेल, काय असेल, त्यांनी लिहिलेलं न पुसता तसंच ठेवलं आणि मी त्या वर परत आधी आत्ता बोलत असलेले सगळे पॉइंट लिहायला लागलो तर कालचं पण तुम्ही विसरून जाल आणि आज मी जे लिहिणार आहे तेही तुम्हाला वाचता येणार नाही. म्हणजेच मला माझ्या मनाचा फळा हा रोजचा रोज रिसेप्टिव्ह केला पाहिजे. मोबाईलमध्ये कसं आपण व्हॉट्सॲपवरती आलेला एखादा मेसेज स्टार करून ठेवतो, तो प्रिझर्व होतो. मग बाकी सगळे मेसेज काढून टाकले तरी ते तसेच राहतात. अजून कोणतरी काहीतरी नवीन मेसेज पाठवत राहतो, आपण वाचतो किंवा नाही वाचतो, त्यातला एखादा आवडला तर परत त्याला स्टार करून ठेवतो. तसं मला मोबाईल बघताना रोजचे रोज स्टार केलेले मेसेजचं प्रिझर्व झाले पाहिजे. पण ती जी उगीच खिचडी असते ना, काहीतरी गुड मॉर्निंग आलं, गुड नाईट आलं, तो आम्ही म्हणतायत बघू भिळू नको, मी आहे तुझ्या पाठीची, रोज तेच 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 ते काय आपण वाटत नाही, ते काढून टाकायचे असतात. पण नेहमी खरेच बोलावे, कारण काय बोललो हे आपल्याला आठवावे लागत नाही. हे कधीतरी एकदा लहानपणी मनावर कोरला गेलेला आहे की नाही, तेच कार झालेले विचार, तो टिप कागदावरती टिपून घेतलेला विचार. किती वेळा ऐकलं रे खरे बोलावे, लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, वेळोवेळी ऐकत आलेलो आहे. म्हणून मी म्हटलं मगाशी वेळोवेळीला इन्व्हर्टेड कॉमा व अंडरलाईन. फुले मन मी जोपर्यंत समोरच्याशी बोलत नाही, त्याचं बोलणं ऐकत नाही, तोपर्यंत मला गती नाही. आत्तापर्यंत आपल्यासारख्याला आयुष्यामध्ये परमेश्वराने खरं सांगायचं तर लय वेळा संधी दिली होती. स्वतःला सावरण्याची संधी दिली होती. बरोबर बोलतोय करे मी? अंतर्मनाने 500 वेळा सांगितलं होतं, सावर बेटे, आमचं म्हणून खुलं नव्हतं. खुलं नव्हतं म्हणजे काय होतं, आपलं म्हणजे नसलंय हाच विचार मुळे मनामध्ये नाही करे. म्हणजेच मी माझ्या मनाचा दरवाजा बंद केला होता. आता मला कळलं
आपलं म्हणजे कसलंय, कारण आता मी खुल्या मनाने वावरायला लागलो, मी रिसेप्टिव्ह झालो, समोरचा सांगतोय त्यावर विचार करायला लागलो, कोणीतरी काहीतरी वहीमध्ये लिहून देतोय, का लिहून देतोय, तो कोणाला दाखवायला नाही जाणार माझं हँडरायटिंग किती चांगलंय, त्याला असं कळतंय की इसमें कुछ गम है. म्हणून तुम्ही आता सगळेजण जे ऐकत आहात ते ओपन माइंडनेसनी ऐकत आहात. नेहमी लक्षात ठेवा, त्यासाठीची युक्ती सांगून ठेवतो. कोणाशी संवाद साधत असताना अगोदर समोरच्याचं बोलणं पूर्ण होऊ द्यायचं, त्याच्यानंतर मध्ये आपण क्षणभर पॉज घ्यायचा. मग आपण पुढचं बोलायचं. देशपांडे ते बोलत असताना आपल्याला त्याच्या बोलण्याला रिॲक्ट व्हायचं नाहीये, आपल्याला त्याच्या बोलण्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. रिस्पॉन्स देणे आणि रिॲक्ट होणे फरक आहे की नाही? एवढा आहे का? मग तो मला असं म्हटलं, मी काय ऐकून घ्यायचं का? अरे हो, तो येणारे म्हणून तो म्हणला. तू ओपन माइंडनेसनी ऐकत असेल तर तुझ्या लक्षात येईल लगेच हा अगदीच फालतू आहे, आणि आपल्याला द्यायचं होय आपण रिस्पॉन्सही देऊ नको, रिॲक्टही देऊ नको. हाथी चले अपनी चाल, कुत्ते होते हजार. लक्ष कोणाकडे द्यायचं आणि कोणाकडे नाही द्यायचं हे सुद्धा आपल्याला ओपन माइंडनेसनी ऐकत राहिलो तरच साध्य होतं. अदरवाईज मग गुत्त्यामध्ये बसलोच होतो आपण. त्याला याड आहे का, याच आहे तसं आहे चालूच होत्या गप्पा. वाट रे तू, किती आयुष्य गेलं वाया. का गेलं रे? आपण खुल्या मनाने वावरत नव्हतो. आपण नको ते डाग आपल्या मनावरती ओढवून घेत होतो. आता आपण इथे बसल्यावर पूर्ण शहाणे घालायचा ज्याचं त्यांनी ठरवा, परंतु शहाण्या होण्यासाठीचा मार्ग मी सांगितला की जो मला माझ्या ओल्ड टाइमर्सनी सांगितला. आय एम नॉट डुईंग एनी फेवर टू ऑल ऑफ यू. मी हे सगळं जोपर्यंत नवीन बांधवांना सांगतो ना विनायक, तोपर्यंतच मी विसरत नाही, आणि मी विसरू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे. गोष्ट चालली आहे, समोरचा बोलत वागत असताना त्यातनं नेमकं मी रिसेप्टिव्ह राहायचं म्हणजे काय करायचं. नाही, मला माहिती रे सगळं, मूर्ख आहे. त्याचं कारण असं, आपल्यातला प्रत्येक जण हुशार असतो. खरंच आपण हुशार आहोत.
नक्की हुशार आहोत. आपण आपापल्या क्षेत्रामध्ये नक्की हुशार आहोत. परंतु आपल्यातला कोणीही शहाणा नाही. कारण हुशार आणि शहाणा याच्यातला भेद जाणायचा असेल तर जो माणूस आपली हुशारी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तेवढी वापरतो तो शहाणा. आपल्याला आपली हुशारी योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य तेवढी वापरता आली नाही. म्हणून आपण त्या दारूच्या असेल काय असेल ते व्यसनांच्या नादी लागलो आणि मग तेच सगळं खरं वाटायला लागलं. आता ह्याच्या पुढे आपल्याला व्यसनमुक्त जगायचं असेल तर आपण खुल्या मनाने ओपन माइंडनेसनी समाजामध्ये वावरायला पाहिजे. हा झाला समाजात वावरत असतानाचा माझा ओपन माइंडनेसचा अँगल. आता दुसऱ्या अँगल बद्दल बोलतो मी. तोंडाला कोरड पडते रे बोलून, म्हणून जरा मध्येच पाणी पितो. दुसरा विषय आता ओपन माइंडनेस बद्दलचा. मी समाजात वागत बोलत असताना किती उघड्या मनाने मी वावरायचंय. म्हणजे मी समाजात वावरत असताना नेहमी खरेच बोलावे. नेहमी सगळे खरेच बोलावे संदीपराव. पण खरंच सगळं बोलू नये. कळलं का मी काय बोलतोय तुला? तुला कळलं का रे? सगळे खरे बोलावे परंतु खरंच सगळं बोलू नये. जसं आपण परत सांगू कमी बोलावं आणि बोलताना आपण काय बोलतोय याचं भान असावं. नाहीतर आपलं कोण पण समोर आला की ब्ला 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 बोलत सुटला. तसं असता कामा नये. त्याला ओपन माइंडनेस म्हणत नाही. त्याच्यामुळे माणसे दुरावली जातात. बोलताना आपल्याला टू द पॉइंट बोलता आलं पाहिजे. कुठे विनोद करायचा याचं भान. विनोद करण्यापूर्वी आपल्याला असलं पाहिजे. आपल्या वागण्या बोलण्यामुळे समोरचा माणूस हर्ट होत नाहीये ना, याचं भान मला असलं पाहिजे. मी माझ्या वागण्या बोलण्यातनं व्यक्त होणाऱ्या ओपन माइंडनेस बद्दल बोलतो आहे. बरोबर बोलतोय का तुम्ही? नको तिथं नको ते विनोद करायचे. नको त्या गोष्टी
वरती विषयांतर करायचं, नंतर खांदे उडवून म्हणायचं नाही नाही म्हणजे ते मला ऍक्च्युली तसं म्हणायचं नव्हतं. अरे म्हणला रे तू, अरे तू म्हणला बेटे. रॉंग. एकदा तुमचं इम्प्रेशन खराब झालं समाजात वावरत असताना की तो डाग पुसायला खूप काळ जावा लागतो. जसं आपलं दारू पिणं समाजातले लोक खूप काळ विसरणार नाहीये. मग आता काय करायचं? मग रोज गळ्यात पाट्या घालून फिरवायचे का? आज माझा 32वा दिवस आहे, आज माझा 33वा दिवस आहे. व्यसनमुक्तीचं प्रदर्शन करायचं नसतं, व्यसनमुक्तीचं आचरण करायचं असतं. तुझ्या वागण्या बोलण्यातनं कळलं पाहिजे. आता हा लावत नाही, आता हा वेळ पाळतो, आता हा टू द पॉइंट बोलतो, आता हा उगीच फोन करत नाही. वेळेचं भान ठेवलं पाहिजे. केव्हा फोन करायचा कोणाला, केव्हा कोणाला भेटायला जायचं. काय नाही इकडे आलतो, मग म्हटलं बघा आहे का तू घरी. अरे तो तुझ्यासाठी रिकामा नसतो, आणि असला तरी सुद्धा तुला जर का समाजामध्ये तुझी इमेज सुधारायची असेल तर त्याच्या पूर्वनियोजित वेळेनुसार जा कोणालाही भेटायला. नाही ते काय नाही पण मी अरे रे लहानपणापासूनचे मित्री. अरे हो लहानपणापासूनचे आहे, पण ते वागता बोलताना दुसऱ्याच्या घरी जाताना केव्हाही घ्यायचं आपलं. हे मी कळलेलं आहे. मला ते सुरक्षित अंतर राखा ही पाटी वाचता यायची नाही समोरच्याच्या गळ्यातली. मी खुले मन कसं प्रिझर्व करायचं त्याच्याबद्दल बोलतोय. मला कळलं पाहिजे माझी इमेज समाजामध्ये मी कशी मेंटेन करायची. नाही तर आमचे हे हल्ली काय करतात तर दारू पित नाहीत, बाकी कसंही वागतात, बाकी कसंही वागतंय. ते सकाळी 10:30ला उठतंय. अरे सकाळी 10:30ला उठायचं नसतं, सूर्योदयाबरोबर उठायचं असतं. आता परमेश्वरांनी आपल्याला गेलेल्या दिवसामध्ये जे काय घालवलेलं आहे ते परत मिळवायची संधी दिलेली आहे. गेलेल्या दिवसामध्ये म्हणतोय मी, गेलेल्या रात्रींमध्ये नाही. दिवसांमध्ये म्हणजे दिवसा कामधंदा करायचा असतो, दिवसा पैसे मिळवायचे असतात, दिवसा बायका पोरांना आनंद द्यायचा असतो आपल्या. म्हणजे व्यक्तिमत्वाबद्दलच बोलतोय मी. ओपन माइंडनेस. अदरवाईज म्हणजे लाजच नाही हो. लाज नसल्यासारखंच वागत होतो की रे आपण. पहिल्यांदा नव्हता का वागत होतो. आपल्यातला प्रत्येक जण अत्यंत निर्लज्जासारखं वागलेलं आहे. पण आता या ओपन माइंडनेसचा अवेअरनेस आल्यानंतर स्वतःचं जीवन बदलायचा चान्स मिळालेला आहे. म्हणून हा कन्सेप्ट
आपल्या मनाला समजला पाहिजे, तो रुजला पाहिजे, आणि तो रुजला तरच त्याचं ॲप्लिकेशन करता येतो. अदरवाईज मग ते काय, पुण्या मुरलीधराच्या इथं वाती वळायला बायका पण बसलेल्याच आहेत, ती वाती वळणाऱ्या. तिकडं बुवा बोलतोय आणि या इकडं वाती वळतायत. तसं नाहीये. इथं आपण काहीतरी चांगले विचार शिकायला, ते मनात रुजवायला अनुभवी माणसाकडनं आलेले ऐकायला जमलेलं होतं. ठीक आहे. माझ्या वागण्या बोलण्यातनं माझा ओपन माइंडनेस व्यक्त झाला पाहिजे. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आज आपला दिवस कसा गेला, आपण ठरवलेली कामं किती प्रमाणात झाली, जी झाली नाहीत त्याला मी रिस्पॉन्सिबल आहे का, याचा विचार मनात आला पाहिजे. आज मी पैसे किती मिळवले हा विचार मनात आला पाहिजे. आज मी पैसे बाजूला किती टाकले हा विचार मनात आला पाहिजे. आज माझा कोणी अपमान केला का, त्याच्या आईला दाखवतोच त्याला, हे नकोय. माझा जर कोणी अपमान केला असेल तर वेदर आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आपल्या लक्षात येतं, आपल्याला कळलं नाही त्याच्यापासनं सुरक्षित अंतर राखा आपण केलं नाही, त्याच्या जास्त जवळ गेलो म्हणून त्यांनी माझी टिंगल केली. हा विचार रात्री झोपताना मनात आला पाहिजे. मी कोणाकडनं दुखावलं गेलोय का, मी कोणाला दुखवलंय का. जर अनाहूतपणे कोणाला माझ्याकडनं दुखावला गेला असेल तर मी त्याला उद्या लक्षात ठेवून सॉरी म्हटलं पाहिजे. जर अनाहूतपणे दुखावलो गेला असेल तो तर नाही, ही डिझर्व फॉर दॅट. तसं नसतं. हू यू टू थिंक अबाउट हिम. त्याची लायकीच ती. तू कोण बेटे त्याची लायकी ठरवणारा. तुला तुझी लायकी वाढवायची याच्याबद्दल सगळं चाललंय हे खुले मन. ह्या विचारांनी, हे विचार जर तुमच्या मनात येत असतील तरच तुम्ही खुल्या मनाने जगताय. वेळीच सावध आहोत का आपण, फार महत्वाचं आहे हा रोजचा रोज विचार करणं. मी जर कोणाकडनं दुखावला गेलो असेल तर मी ओपन माइंडनेसनी ते बोलून टाकलंय का. अदरवाईज आपल्याला हे काय घाणेरडी सवय असते राव, त्याला दाखवतोच. तो चाललाय गात शिट्टी वाजवत रस्त्याने आनंदी, आणि मी त्याच्याबद्दलची खुन्नस मनात धरून उगचच. नुकसान कोणाचं, माझं. ओपन माइंडनेस म्हणत नाही त्याला. बोलून मोकळं व्हायचं. इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस ओनली. आपल्या आयुष्यात आपण कितीही चुकलो होतो, कितीही भरकटलेलो होतो,
तरी आपल्या अंगामध्ये एक अतिशय चांगला गुण आहे, अतिशय चांगला गुण आहे. तो गुण म्हणजे आपण हरत नाही राहू. हा नाही हरत. एवढा एक आहे. आतापर्यंत झालं गेलं मरू देते. आता काय, आता चांगलं जगायचं. चांगलं जगायचं म्हणजे काय, दुसऱ्याच्याकडनं जे चांगलं मिळेल ते आपल्याला टिकून घेता आलं पाहिजे. आपल्याकडे जे चांगलं आहे ते प्रिझर्व करता आलं पाहिजे. आणि आपण खरे कसे आहोत हे आपल्याला रोज विचार करून, आणि एक सवयीचे गुलाम आहे रे आपण, सवयीचे गुलाम आहोत आपण. ही फार मोठी प्लस पॉइंट आहे संदीप तुझ्यामध्ये. नाहीये का सवयीचा गुलाम तू? मग सवय लावून घ्यायची. इतकं सोपं आहे ते. ठीक आहे, आत्ता मी या ठिकाणी थांबतो. आज मी ज्या गोष्टी बोललो त्याच्याबद्दल कोणालाही काही प्रश्न असतील तर अतिशय मनमोकळेपणाने म्हणजेच खुल्या मनाने विचारा.